कायद्यासंदर्भात त्या सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित असलेले सर्व पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर, सर्व पदाधिकारी आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते, तर आता मागील काळात मोहोळ तहसील कार्यालयाचा आपण तहसील कार्यालय करण्याचा जे घाट घातला गेला त्याला आपण सर्वांनी एकजुटीनं लढा देऊन तो रद्द करण्यास भाग पाडला. आणि आता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंडळाची स्थापना करून त्याला मोहोळ तालुका आपला जोडण्यात आला. तसं वास्तविक पाहिलं तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात फक्त 4 तालुके ठेवण्यात आले आणि पंढरपूर अप्पर कार्यालयाला 7 तालुके जोडण्यात आले. हा खरं तर एकदम विरोधाभास आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय फक्त शहरापुरतं मर्यादितच ठेवून इतर सर्व भाग पंढरपूर अप्परला जोडला गेला आणि या 7 तालुक्याचा कार्यभार, मोठा कार्यभार एकाच अप्परला जोडला गेला. त्यामुळे साहजिकच नागरिकांचे, जनतेचे आणि सर्व प्रशासकीय कामकाज करणाऱ्यांचे अत्यंत गैरसोय होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील 70% गावे सोलापूर जिल्ह्याच्या निकट आहे, जवळ आहे. साधारण 15 ते 35 किलोमीटर अंतरात 70% मोहोळ तालुक्यातील गाव आहे. आणि पंढरपूरला जर त्या भागातील जनतेला जायचं म्हणलं तर 60 किलोमीटर क्रॉस करून, या भागातील समजा काठी चिंचणीवरून जर पंढरपूरला जायचं म्हणलं तर 60 किलोमीटर अंतर येते. त्यामुळं अत्यंत अडचणीचं नागरिकांना प्रत्येक गोष्टीत प्रशासकीय कामासाठी तेज होणार आहे. न्यायालयीन कामकाज असेल, जिल्हा परिषदेचं कामकाज असेल, ग्रामीण रुग्णालय दवाखान्यात असेल, प्रत्येक गोष्टीसाठी गैरसोयीचं ठिकाण असून आपण सर्व जसं आपण तहसीलला विरोध केला त्याच पद्धतीने आपण सर्वांनी एकजुटीनं आपण याला विरोध करून शासनाला आपण भाग पाडूया. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस आपण याला विरोध करतोय तर माझी एक विनंती आहे की एक ठराविक नमुना आपण तयार करावा आणि तो प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात त्या नमुना देऊन त्या भागातील आपल्या पदाधिकाऱ्यांमार्फत, पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत त्या फॉर्मवर सही करून ते फॉर्म हरकतीचे आपण पोस्टाद्वारे किंवा तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे या सगळे फॉर्म जास्तीत जास्त हरकती आपण कशा जातील याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. एवढे बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.